विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ म्हणून ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामधील गरुड मंडपाची नव्याने पुनर्बांधणी करण्यात येणार आहे। याच पार्श्वभूमीवरती सुमारे 181 वर्षांपूर्वीचा जुना गरुड मंडप उतरवण्यात आलाय। अंबाबाई मंदिरामध्ये लाकडी सागवानमध्ये असलेल्या गरुड मंडपाला विशेष धार्मिक महत्त्व असून या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात। नवरात्र उत्सव झाल्यानंतर प्रत्यक्षात नवीन गरुड मंडपाच्या कामाला सुरुवात होणार असून मजबूत आणि संपूर्ण सागवानी लाकडामध्ये गरुड मंडप उभारण्यात येणार असल्याचं देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाड यांनी सांगितलं आहे। सुमारे 200 वर्षापासून मंदिराच्या सर्व धार्मिक कार्याचा अविभाज्य भाग असणारा गरुड मंडप हा क्षीण झाल्यामुळे आणि आपण बघताय खालच्या बाजूने बराच भाग त्याचा खराब झाला होता। ते लक्षात आल्यावर आपण हा उतरण्याचा निर्णय घेतला आणि आता आज हे काम पूर्ण होतंय आणि उद्यापासून स्वच्छता करून नवरात्राच्या 9 दिवसाकरता तात्पुरत्या स्वरूपात आपण गरुड मंडपाचीच प्रतिकृती म्हणून एक मंडप त्यावर उभा करणार आहे आणि त्यात 9 दिवसाचं नवरात्र अगदी सदरेवर देवीची पालखी पण त्याच पद्धतीने विराजमान होईल अशा पद्धतीने आपण सगळं नियोजन करतोय आणि नवरात्र झाल्यानंतर पुन्हा नव्याने गरुड मंडप उभारणीचं काम पूर्ण होईल। एक वर्षामध्ये हे काम पूर्ण चांगल्या पद्धतीने होईल असा आपला प्रयत्न राहील। शक्यतो आपण जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत काम संपून आपल्याला पुढचा वेळ चांगल्या ह्याच्यासाठी मिळावा यासाठी आपण प्रयत्न करतोय। कशा प्रकारे नेमका गरुड मंडप उभारण्यात येणार आहे काय? ज्या पद्धतीनं 200 वर्षापूर्वी सागवानाच्या तोळ्यांच्या माध्यमातून आणि खांबाच्या माध्यमातून हा मजबूत मंडप उभा केला होता त्याच पद्धतीनं त्यामध्ये कोणत्याही त्रुटी न ठेवता म्हणजे सध्या आपल्याला असं निदर्शनास आलं होतं की आपल्या अभिषेक घालण्याच्या पाण्याचा त्याच्या खांबांमध्ये प्रादुर्भाव होऊन ते मधले खांब खराब झाल्यामुळे आपल्याला हे पुढचं सगळं काम नव्यानं करावं लागत आहे। तर ते होऊ नये परत आणि पुढच्या 200 वर्षात त्याला काय होऊ नये अशा पद्धतीचा मजबूत मंडप उभा करण्याचं आता सध्या काम सुरू आहे। संपूर्ण सागवान वापरलं जाणार आहे आणि संपूर्णपणे नव्यानं सगळंच लाकडी काम आपण ह्यामध्ये वापरतोय।